गरमीचे दिवस सुरू आहेत, तर या गरमीतून आपल्याला काहीतरी थंड पिण्याचं सारखं मन होतं. तर आज आपण मसाले ताक करणार आहोत आणि त्याचबरोबर त्या ताकासाठी लागणारा मसाला कसा तयार करायचा ते पण पाहणार आहोत. आजचा जर तुम्हाला हा मसाले ताकाचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण ताकाचा मसाला बनवणार आहोत. ह्या चमच्यानेच मी सर्व साहित्य घेतलेलं आहे. एक 1.25 चमचा जिरा आहे, या चमच्याला थोडं जरासं कमी असा ओवा आहे, 1 चमचा बडीशेप आहे, अर्धा चमचा काळी मिरी आणि 1 चमचा धणे. धण्यापेक्षा जिरा आहे ते थोडं जास्त घ्यायचं. ओवा पण नंतर घालणार आहोत. हे बाकीचे सर्व साहित्य आहे ना ते आकाराने मोठं आहे म्हणून पहिलं घालायचं आणि एखादा मिनिटभर याला आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. त्याच्यामध्ये ओवा घालायचा, करपवायचं नाही आहे. मस्त असा सुवास सुटलाय काढून घ्यायचं आणि थंड करायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. आपलं हे बारीक करून झालेलं आहे. त्याच्यामध्ये 1/2 चमचा हिंग, अर्धा चमचा काळं मीठ, 1/2 चमचा आपलं सफेदवालं मीठ रोजचं वापरायचं, अर्धा चमचा चाट मसाला. याला आपल्याला मिक्सरला परत बारीक करून घ्यायचं. मी याच्यामध्ये ना अर्धा चमचा अजून काळं मीठ घातलं आणि अर्धा चमचा ना चाट मसाला घातला. म्हणजे एकूण मी ते 1 चमचा चाट मसाला आणि 1 चमचा काळं मीठ घातलेलं आहे आणि छोटा चमचा असं साधं मीठ घातलेलं आहे. मसाला थोडासा चाकून बघायचा, मस्त चटपटीत असा लागला पाहिजे. तर चटपटीत नाही लागलं थोडंसं काळं मीठ वाढवायचं. असा सुवास पण सुटलेला आहे. तुम्ही जर अर्धा लिटरचं मसाले ताक बनवलेत ना तर हा 1 चमचा त्याच्यामध्ये ताकाचा मसाला घालायचा. आपण मसाले ताक बनवणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी अर्धा लिटर ताक घेतलेला आहे. तुम्ही रेडीमेड ताक घेतलं तरी चालेल किंवा दह्याचं पण केलेत ना तरी पण चालेल. त्याच्यामध्ये 1 चमचा आपला हा ताकाचा मसाला पण केला आहे ना तो घालायचा. आणि तुम्हाला आवडत असेल ना तर चिमूटभर त्याच्यामध्ये साखर घालायची. पण तुम्ही जर कधी घातली नसेल ना तर नक्की एकदा घालून बघा, खूप छान लागतं. त्याच्यामध्ये छोटा 1/2 चमचा मीठ आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे मीठ आपण मसाले टाकलेत ना चांगले ताकामध्ये मुरले पाहिजे. आणि कोथिंबीर घालायची. ह्याला मिक्स करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. एकदम थंडगार असं करून प्यायचं, खूप छान लागतं. ताक म्हटल्याच्या नंतर पातळच असतं. पाहिजे तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता. तर पाणी घातलं तर थोडं मसाल्याचं प्रमाण वाढवायला लागेल. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.